हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग ही स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की इंट्राडेचा जबरदस्त ट्रेडिंग सेटअप. तर ह्या ट्रेडिंग सेटअपमध्ये आपण जे टार्गेट तुम्हाला मी सांगणार आहे ते 1:2 तुम्हाला या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशोचा स्ट्रॅटेजी सांगणार आहे म्हणजे काय, एक प्रकारचं तुम्ही याला आयडिया समजू शकताय. कारण की ट्रेडिंग ही स्वतःच्या अभ्यासाने, स्वतःच्या रिसर्च ॲनालिसिसमुळेच तुम्हाला त्याचं जास्तीत जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एक प्रकारचं तुम्हाला आयडिया म्हणून शेअर करतो आहे. बाकी तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टी 50चा इंडेक्स चार्ट आणि 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती इंडिकेटरचा आपण वापर करणार आहे. इंडिकेटर कुठला आणि कोणता आणि कशा प्रकारचे त्याचे सेटिंग्स आहेत त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता कंप्लीट बघा. सर्वात आधी आपण बघूया इंडिकेटरमध्ये आपण कॉल आणि पुटचे ऑप्शन्स कशा प्रकारे याच्यामध्ये आपण बघून बाईंग करू शकतो आहे ते आपण सर्वात आधी बघूया. या ठिकाणी 2 लाईन्स दिसतात. एक लाईन म्हणजे एक हिरवा कलरचं आणि दुसरं लाईन म्हणजे हे निळ्या कलरचं. सर्वात आधी पहिलं म्हणजे काय, हिरव्या लाईननं निळ्या लाईनला क्रॉस केलं पाहिजे, जे की इथं केलेलं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला अधिकचा चिन्ह पण दिसेल, जे की इथंच तुम्हाला दिसतं आहे. हे पण तिथं तुम्हाला इथं अधिकचं चिन्ह दिसतो आहे. बऱ्याच ठिकाणी इथं दिसतं आहे. तर हे 2 कंडिशन आहे. कुठले एक तर पहिला काय, हिरव्या कलरनं क्रॉस करून जर वरती गेला, निळ्याला क्रॉस करून वरती गेला, हे पहिलं इंडिकेट. आणि दुसरं म्हणजे त्याच ठिकाणी प्लस आयकॉन झालं, हे दुसरं इंडिकेट. आणि एंट्री कधी करायचं, आता मार्केट इथून खाली इथपर्यंत पडलं आहे बरोबर. त्यानंतर इकडं वर जाऊ लागलं आहे आणि इथं वरती गेल्या 2 इंडिकेट दाखवलेत. हिरव्यानं निळ्याला क्रॉस करून वरती गेले, त्यासोबतच प्लस आयकॉन म्हणजे जे अधिकचं चिन्ह आहे तो त्या ठिकाणी दाखवतं आहे. आपल्याला एंट्री कधी करायचं आहे, तर एंट्री करायचं आहे लास्ट स्विंग कुठं आहे, इथं आहे बरोबर. इथून तर मार्केट अशा प्रकारे इथं जर बघितलं तुम्ही, मार्केट इथं खाली गेलं आहे, त्यानंतर वरती जाताना लास्ट स्विंग या ठिकाणी आहे. तर आपण काय करणार, लास्ट स्विंगला आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार. हे अशा प्रकारचं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्याबरोबर ज्या वेळेस हा हॉरिझॉन्टल लाईन ब्रेक करून वरती क्लोज करेल एखादं कॅन्डल, तिथं आपल्याला करायचं आहे कॉल साईडमध्ये एंट्री. आता इथं मी लॉंग पोझिशनचं जे टूल आहे ते वापरतो आहे. आता हे जे हिरवा कलरवरती कर्सर ठेवलेलं आहे ते हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे जे ब्रेक लाईन आहे ड्रॉ केलेलं, त्याला ब्रेक करून वरती क्लोज केलं आहे. मग इथं आपण ठेवूया बरोबर. खाली शेवटचं स्विंग कुठं आहे तिथं तुम्ही SL लावायचं आहे. आणि वरती 1:2 या ठिकाणी रिवॉर्ड रेशो तुम्हाला लावायचा आहे बरोबर. मी म्हणत नाही की दरवेळेस तुम्हाला 1:2 देणार म्हणून बरोबर. कधी याच्यामध्ये कमी पण देऊ शकते. याच्यासाठीच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ज्या वेळेस आपण बघितलं हिरव्या लाईननं ब्रेक करून वरती गेलं, पहिलं इंडिकेट. दुसरं म्हणजे इथं अधिकचं चिन्ह दाखवलं प्लस आयकॉन. त्यानंतरनं जे लास्ट स्विंग होतं तिथं आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टलला ब्रेक करून वरती गेलं. तिथून आपल्या कॉल साईडला एंट्री, टार्गेट इथपर्यंत आहे आणि SL लास्ट खालच्या स्विंगला आपण SL लावलेला आहे. जर याला टच करून दाखवलं या ठिकाणी तर बघू शकता व्यवस्थित तुम्ही. आता व्यवस्थित दिसेल तुम्हाला. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं स्टॉप लॉस 59 पॉईंट आणि टार्गेट 121 पॉईंट. इथे या ठिकाणी बघू शकताय रिस्क रिवॉर्ड रेशो पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे 1:2. तर हा आहे कॉल साईडमधलं आणि त्याच्यानं थोडं वरती पण गेलेलं आहे मार्केट तसं बघायला गेलं तर. पण मी एवढं तुम्हाला सांगणार नाही आहे टार्गेट किती घ्यायचं, कसं घ्यायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी फक्त एक प्रकारचं तुम्हाला आयडिया शेअर करतो आहे. आता अजून थोडंसं पाठीमागं जाऊया, अजून एखादं दुसरं आपण हे बघूया. या ठिकाणी आता बघा इथे एक आहे. या ठिकाणी आता काय झालेलं आहे, हिरव्या कलरनं खाली क्रॉस केला. अगोदर इथं काय बघितलं आपण, हिरव्या कलरनं निळ्याला क्रॉस करून वरती गेलं. या ठिकाणी हिरवा क्रॉस करून खाली गेलं आहे, त्यासोबतच प्लस आयकॉन दुसरं सिग्नल दाखवलं आहे आणि लास्ट स्विंग इथं आहे बरोबर. म्हणजे आपण काय करणार, त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करणार, जसं की इथून बरोबर. इथून ड्रॉ केलं
तर त्या हॉरिझॉन्टल लाईनला ज्या वेळेस ब्रेक करेल, आता जसं की आपण इथं बघू शकता, हिरव्या कलरनं क्रॉस करून खाली गेलं निळ्याला, त्यासोबतच प्लस आयकॉन आणि लास्ट स्विंग इथं आहे, जे आपण इथं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं. त्याला ब्रेक केल्याबरोबर आपली एंट्री इथं असणार. वरती SL लास्ट स्विंग कुठं आहे, या ठिकाणी लास्ट स्विंग इथं आपण SL लावणार आणि खाली 1:2चा या ठिकाणी रिस्क रिवॉर्ड रेशो बघताय तुम्ही. वरती 39 पॉईंटचा या ठिकाणी 39 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, खाली 82 पॉईंटचा टार्गेट आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो बघितलं 1:2.08 इथपर्यंत गेलेला आहे. तर अशा प्रकारचं आपण काय करू शकतो, याच्यामध्ये जास्तीत जास्त याच्यामध्ये ट्रेड प्लॅन सेटअप बघू शकतो. याचा अर्थ हे नाही की ते सगळं कंप्लीट तुम्हाला फुलफिल करून देतील, टार्गेट दरवेळेस देतील का नाही देतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी कळणार पक्क, तर ते तुमच्या अभ्यासावरती कळणार. तर अभ्यास कसं करायचं, तर चालू मार्केटमध्ये ह्या इंडिकेटरचा तुम्हाला एक प्रकारे वापर करायचा आहे, बघायचं आहे की नक्कीच अशा प्रकारे देतं आहे का, काय देत नाही आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. बघितल्यानंतर स्वतःच्या ॲनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला ह्याचं हे कळेल, म्हणजे एक प्रकारे जे म्हणतो ना आपण, ह्याच्यामध्ये किती शुअरिटी आहे, किती ह्याच्यामध्ये ॲक्युरेट सिग्नल प्रोव्हाइड होतं, किती पर्सेंटेज, किती टक्केवारी हा सिग्नल काम करतो, हा इंडिकेटर काम करतो, ते तेव्हाच कळणार ज्यावेळेस आपण याच्यामध्ये स्वतः अभ्यास करणार त्यावेळेस, बरोबर का. आता इथे एक बघा, आता याला एक काढून टाकूया आपण. आता इथं अजून एक बघूया या ठिकाणी. आता इथं बघा, हिरव्या लाईनना क्रॉस केलं आहे, खाली गेलं आहे पुन्हा, त्यासोबतच प्लस आयकॉन आणि लास्ट स्विंग इथं आहे. म्हणजे आपण काय करणार, या ठिकाणी इथं बघितलं, हिरव्या लाईनवरून आलं, क्रॉस करून खाली गेलं, त्यासोबत प्लस आयकॉन जे चिन्ह आहे अधिकचं, आणि लास्ट स्विंग इथं असल्यामुळं आपण काय केलं, याला हॉरिझॉन्टल लाईन पुन्हा ड्रॉ केलं. आणि ज्या वेळेस इथं आपण बघितलं, या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईनला ब्रेक करून खाली क्लोज केलं, इथून एंट्री आपल्याला SL लावायचं. लास्ट स्विंग कुठं आहे, तर या ठिकाणी आपण धरून चालूया इथं जवळपास, आणि खाली 1:2पेक्षा पण जास्त या ठिकाणी टार्गेट आपल्याला बघायला भेटत आहे, बरोबर का. 1:2.61 जवळपास 2.5 पटीने या ठिकाणी टार्गेट दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बऱ्याच ठिकाणी आहे. आणि आता मार्केटच्या सुरुवातीला आणि शेवटीला कसं आहे, या गोष्टीला थोडं इग्नोर करायचं आहे, बरोबर, ज्याच्यामुळं काय होईल, आपण रॉंग ट्रेडपासून वाचू शकतो. आता इथे एक बघू शकता आपण, या ठिकाणी पण हिरव्या लाईननं क्रॉस करून वरती गेलं आहे. पहिलं कन्फर्मेशन, पहिलं जे सिग्नल आहे, पहिलं इंडिकेट केलं, काय केलं आहे, हिरव्या लाईन जे असं आलं इकडून क्रॉस करून वरती गेलं आहे, त्यासोबतच प्लस आयकॉन जे दुसरं इंडिकेट. पण या एंट्री कधी करायचं, ज्या वेळेस लास्ट स्विंग जे इथं आहे, ह्याला आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्याबरोबर, हे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं आहे, त्यानंतरनं इथं वरती क्लोज केलं आहे बघा, हे हिरव्या कलरचं, बरोबर, हिरव्या कलरनं क्लोज केलं आहे. लास्ट स्विंग कुठं आहे, तर लास्ट स्विंग या ठिकाणी आहे. तर इथं आपला SL असणार आहे, आणि वरती टार्गेट 1:2पेक्षा पण जास्त गेलं आहे. पण एवढंच की मार्केट दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे, कारण की मार्केट काय केलेलं आहे, या ठिकाणी इथं क्लोज झालेलं आहे. 28 तारखेला या कॅन्डलवरती इथं क्लोज झालेला आहे. जवळपास आपण तिथपर्यंत जरी याला मोजलं आहे, तिथपर्यंत जरी मोजलं याला, तर इथं बघू शकता आपण, हे बघा, जवळपास 1:1.5चा या ठिकाणी टार्गेट दिलेला आहे. म्हणजे जर आपण तसं जरी बघितलं, 56 पॉईंटचा SL आणि 86 पॉईंटचा टार्गेट, जवळपास 1:1.55 म्हणजे 1.5 पटीनंतर या ठिकाणी टार्गेट दिलेला आहे. नक्कीच तुम्हाला कसं वाटला हा कमेंट करून नक्कीच सांगा. पूर्ण व्हिडिओ कसा वाटला. आता स्ट्रॅटेजीचं आपण काय करूया, खोलवर जाऊया, आपण या इंडिकेटरचं सेटिंग बघूया. आता तुमच्यासमोर इथं दाखवतोय इंडिकेटर दिसतंय EMA क्रॉस. फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे EMA क्रॉस. आता इथं तुम्हाला काय करतोय, डायरेक्ट इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचं आहे आपल्याला, आणि इथं टाईप करायचं आहे EMA, बरोबर, आणि इथं क्रॉस, EMA क्रॉस. आता बघा इथं दिसतंय तुमच्या समोर EMA क्रॉस.
हे इंडिकेटर तुम्हाला घ्यायचं आहे. कोणतं? तर इथं दिसतं आहे EMA क्रॉस. खाली EMA विथ EMA क्रॉस दिलं ते घ्यायचं नाही आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे EMA क्रॉस. फक्त एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. बस ह्याच्यामध्ये काय करायचं, सेटिंगमध्ये जायचं. तुम्हाला सेटिंग्स काय करायचं ते बघून घ्या. इनपुटमध्ये यायचं आहे. शॉर्टमध्ये 9, लॉंगमध्ये 21 ठेवायचं आहे. तिथं 28 वगैरे असू शकते, 21 ठेवायचं आहे. 9, 21 स्टाईलमध्ये यायचं आहे. शॉर्टला वरती मी हिरवा कलर ठेवलेला आहे, लॉंगला निळा कलर ठेवलेला आहे आणि क्रॉसेसला जे अधिक चिन्ह दाखवते त्याला काळा कलर ठेवलेला आहे. तुम्हाला इथं तुमच्या मर्जीनं पाहिजे तसं सेटिंग कलर तुम्ही ठेवू शकताय. फक्त तुम्हाला एवढंच माहीत राहिलं पाहिजे. याला ओके करून टाका. फक्त तुम्हाला एवढंच माहीत राहायला पाहिजे की कुठलं, तुम्ही जर आता वेगवेगळा कलर ठेवला तर तुमचं कुठलं कलर कुठल्या कलरला क्रॉस करून वरती गेलं पाहिजे ज्यावेळेस कॉल साईडचा ट्रेड होईल आणि क्रॉस करून त्याला खाली येईल ज्यावेळेस पुट साईडचा ट्रेड प्लॅन बनेल. हे फक्त तुम्हाला कलर लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला कसं वाटलं सगळ्या गोष्टी कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच प्रकारे येणारे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठीच. तोपर्यंत नमस्कार.